हरिओम श्रीराम अंबज्ञ. मी देवीदास सिंह पाटील, चाळीसगाव उपासना केंद्र. बापूंचे दैनंदिन अनुभव बऱ्याच जणांना येत असतात. मी पण माझा आलेला अनुभव तुम्हाला शेअर करतो. 2002 पासून मी बापूंकडे आहे. मी परभणी येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या अधिवेशनासाठी परभणी येथे आम्ही पोहोचलो आणि मला बापू कधी मी पाहिलेले नव्हते. मला एक ओढ होती की सेवेला जातो आहे, मला बापू पाहायला मिळतील. तिथं सांगितले होते की स्वतः बापू इथं येणार आहेत. माझ्या मनात तो आनंद द्विगुणित झालेला होता. मग आम्ही सेवेसाठी गेलो. कसगाव, सार्वे उपासना केंद्र, चाळीसगाव उपासना केंद्र, बरेच उपासना केंद्राचे आम्ही भक्त तिथं सेवेसाठी हजर होतो. मग दुपारी बापू आले. मग बापूंना पाहण्यासाठी सर्व भक्त झुंबड करू लागली आणि तिथे बापूंना एक संरक्षण कडे, त्या गर्दीमुळे एक कवच तयार केले. त्या कड्यामध्ये मी सुद्धा एक श्रद्धावान उभा होतो. आणि मी जेव्हा उपासनेसाठी जायचो तेव्हा आधीच मला एक त्वचारोग होता आणि त्या दिवशी मी त्या कड्यात एक श्रद्धावान म्हणून उभा होतो. बापू शिर्डी संस्थानचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा करत होते आणि त्यावेळेस माझ्या मनात विचार आले की बापूंचा पूर्ण चेहरा मला दिसत नाही आहे, तर मला पूर्ण चेहरा दिसला पाहिजे असे माझ्या मनात मी विचार करत होतो. आणि त्या वेळेसच माझ्या मनात असा विचार आला की बापूंचा पूर्ण चेहरा जर मला पाहायला मिळाला तर मी परभणीला आलेलं माझं सार्थक होईल. मग अचानक त्या क्षणाला बापूंनी माझ्याकडे पाहिले आणि त्या दिवसापासून मी अगदी तंदुरुस्त झालो. आणि नंतर पोलीस भरतीमध्ये मला यश मिळाले. मी केलेल्या प्रयत्नामध्ये आणि बापूंच्या आशीर्वादामुळे माझा त्वचारोग नाहीसा झाला आणि नंतर मी पोलीसमध्ये भरती झालो. आम्हाला कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय चाचणीमध्ये नापास व्हावं लागले नाही. हा माझा अनुभव आहे. असाच अनुभव श्रद्धावानांना मिळो हीच बापूचरणी प्रार्थना करतो. हरिओम श्रीराम अंबज्ञ.